महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यानुसार कोतवाल म्हणजेच महसूल सेवक पदांची पदभरती बाळांनो या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ही पदभरती 30 नोव्हेंबरच्या आत या ठिकाणी पूर्ण करायची आहे असं या ठिकाणी सन्माननीय वन व महसूल विभागाने या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत आणि या आदेशाच्या माध्यमातून आता आलाय का? एकच मिनिट, 1 मिनिट, अब आ गया क्या? आला 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 हे का नाही? चला, कोतवाल भरतीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला घ्यायची आहे की ही कागदपत्रे तुमच्याकडे आतापासूनच असणं अत्यंत आवश्यक आहे. या कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर वेळेवर तुमचा नंबर लागून तुमची निवड होऊन सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन अंतिम होणार नाही. म्हणून पुन्हा सांगतोय की अत्यंत महत्वाच्या कागदपत्राकडे आपल्याला जायचं आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा येणार आहेत आणि सोबतच एक महत्वाचे मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की याची परीक्षा फार सोपी आहे, एकदम सोपी आहे. वेगळा तुम्हाला सांगतो 50 प्रश्न येणार 100 गुणासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, जीके, जीएस, मराठी आणि तुमच्या जिल्ह्याचा इतिहास जो की आपल्या बॅच मध्ये पूर्ण असणार आहे. इथं तुम्हाला इंग्रजीचं टेन्शन आहे का? कारण आपला सगळा वांधा नेमका इंग्रजी आहे का नाही, त्याच्यामुळे इथे इंग्रजीचं तुम्हाला टेन्शन नाही. 499 रुपयामध्ये पूर्ण बॅच सोबतच लाईव्ह लेक्चर सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील पोरांना त्याच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही त्याच्या बाबतीत अजिबात बिंदास्त राहा. आणि 499 म्हणजे काय लय मोठी फीस नाही भाऊ. जेव्हा ऍड येईल ना तेव्हा हीच फीस जास्त होणार आहे. TCS IBPS च्या फोल्डर मध्ये जाऊन बॅच परचेस करायची आहे. मग सर TCS IBPS प्रश्न घेणार आहे का, परीक्षा घेणार आहे का, त्याच्या भानगडीत पडू नका. आता परीक्षा ते स्वतः घेत असतात, त्याच्यामुळं डोक्याला ताण घेऊ नका. ओके, चला एकदा मला सर्वांनी थंब दाखवा, पटकन थंब दाखवा, लगेच मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्याला. ओके, आता फक्त तुम्हाला तयारीला लागायचं आहे. या पदभरतीची तयारी करून घेणं आता हे माझं काम आहे. 499 रुपयामध्ये अरे राजा तुला बॅच अख्खी दिली, फक्त फोल्डर मध्ये कोण्या टाकावं म्हणून या फोल्डर मध्ये टाकलेली आहे. बॅच घेतल्यावर खाली माय कोर्सेस मध्ये बघा. आणि काय महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं खरंच माझ्यावरती प्रेम, मी कौतुक करतो आणि तुमचे खरंच धन्यवाद देतो की कालपासून जबरदस्त पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्या या कोतवाल भरतीला महाराष्ट्रातून मिळत आहे. विद्यार्थी बॅच घेत आहेत आणि व्हिडिओ सुद्धा बघा एवढा पळत आहेत. म्हणून आता आपण जाऊया आपल्या पुढच्या माहितीकडे. बाळांनो बघा, महसूल सेवक कोतवाल भरती 2026 या ठिकाणी बघा ही जाहीर झालेली आहे आणि ते एक तारीख दिलेली आहे की 30/11/2026 म्हणजे 30 नोव्हेंबर. बघा 30 नोव्हेंबर 2026 च्या आत ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. म्हणजे मोजून तुमच्याकडे फार जर झालं, लय जर झालं ओके तर मोजून तुमच्याकडं एक 3 ते 3.5 महिने आहे. 3.5 मी म्हणता येणार नाही कारण त्यातले वरचे 5 दिवस गेलेले, आज 20 तारीख आहे. म्हणजे 3.5 महिन्याच्या आत ही सर्व प्रोसेस कंप्लीट होणार आहे. मग तुमचा अभ्यास आहे का, हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. बघा याच्या एकूण जागा येतात 2912. जिल्ह्यानुसार जाहिरात प्रसिद्ध होणार येतात. जिल्हा निवड समिती ही भरती घेणार आहे, एवढं लक्षात घ्या. दुसरं, शिक्षण फक्त 4थी लागणार आहे. मग एखादा म्हणणार सर माझं ग्रॅज्युएशन आहे, मी भरू का नको? अरे बाबा 4थी पाहिजे, 4थीच्या वर किती असू द्या. वयोमर्यादा ओपन कॅटेगरीला 18 ते 40 आहे आणि ज्यांना रिझर्वेशन आहे, ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी काय होणार आहे, वयामध्ये थोडंसं त्यांना सूट मिळणार आहे. परंतु ते येऊ द्या, आता जेव्हा जाहिरात येईल तेव्हा फायनल सांगतो. पगार तुम्हाला 15,000 दर महिन्याला. एक बहादर मला म्हणला 16,500
तुला 15,000 पगार आहे बाबा, ते नंतर तुझी वाढली असं तर नाही, पण लागल्या 15,000 पगार आहे. पहिले 7.5च होती, 2023 पासून झालेली आहे. आणि बाळा ह्या तुमच्या जिल्ह्यानुसार जागा आहेत. एकूण जागा सगळ्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये 12,978 पैकी भरलेल्या आहेत 10,066, रिक्त आहेत 2,912. मग या 2,912 पदांची जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी भरती होणार आहे. बाळांनो बघा, सगळेच फॉर्म भरणार आहेत. तुझ्या गावातलं, तुझ्या भावकीतलं, तुझ्या घरातलंच पोरग फॉर्म भरणार आहे. म्हणजे बापही फॉर्म भरणार आहे, लेकरूही फॉर्म भरणार आहे, कारण 4थी पासवर जागा आहेत. वय 40 आहे, त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, 40 वर्ष आणि 60 वर्षापर्यंत ही नोकरी करता येते. म्हणून लक्षात घ्या, कॉम्पिटिशन आहे. कारण गावामध्ये नोकरी भाऊ, घरी राहायचं मस्त, जोडधंदा पण आपला शेती होते, म्हशी राखणं होतात, पण 24 तास तुम्ही नोकर आहात. लक्षात घ्या. ओ दादा, नाशिक जिल्हा काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? 36 जिल्हे मी सांगितले याच्यामध्ये. आणि ही PDF मी कशावर टाकलेली आहे? एकत्र नाव टाका आपलं, असं आहे का नाही, गोड नाव आहे आपलं असं, सतीश शिंदे, एकत्र नाव टाका. एकत्र नाव टाकलं की टेलिग्राम चॅनलची आपल्या लिंक आहे, त्याच्यावरती मी टाकलेली आहे. आता महत्वाचं येऊया आपण कागदपत्राकडे. चलो, मग आता कागदपत्र, हो शहरात राह, तू कुठे राह, तुला तुझ्या सजामध्ये फॉर्म भरायचा आहे. एकदा सर्वांनी बाळांनो एकदा लाईक करा गड, असा जोश नाहीये तुमच्यामध्ये. हाऊ इज द जोश? हाय सर. अरे बाबा, सगळेच फॉर्म भरणे तुम्हाला मी सांगतो. आता कृषी मित्र दर महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहेत, तरी अख्खे पोरं फॉर्म भरायलेत का नाही? मग इथं 15,000 रुपये तुला. बरं, एक विशेष, तुम्हाला तलाठी भरतीमध्ये 21% आरक्षण त्यांनी जाहीर केलं. कालांतरानं झालं तुमचं प्रमोशन पण आहे. ओके अभिजित, आता तुला सांगितलं ना, आता मला शिकवू दे. ओके, तुझ्या सज्जामध्ये जर फॉर्म आला तू बघू शकतो. चला, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा लाईक होऊन जाऊ द्या बाळांनो. सर्वात महत्वाचं म्हणजे ही कागदपत्र लय महत्वाची. आता जी मी कागदपत्र सांगतो, कारण अनेक मुलं कन्फ्युज आहे, सर 4थीची मार्क लिस्टच पाहिजे का, असं आहे का, तसं आहे का, सगळं सांगतो का. महाराष्ट्रात महसूल सेवक म्हणजे कोतवाल पद भरती 2026 ची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवड समित्या मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. हो, सुरूच झाली. आता पद भरतीचा प्रसिद्ध झाली, GR आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यात किती जागा हे पण आलेलं आहे. आता रोस्टर येईल, गावानुसार याच्यानुसार तुम्हाला जागा पाहायला मिळणार आहेत. मग या पदासाठी अर्ज करताना आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी लक्षात ठेवा, कारण हो कॉम्पिटिशन डेंजर असणार आहे. कारण तू पण फॉर्म भरणार आहे आणि तुझ्या गावातला दुसरा पण फॉर्म भरणार आहे. तुझे सगळे जांगड गुत्ते त्याला माहीत असणार आहेत आणि त्याचे सगळे जांगड गुत्ते तुला माहीत असणार आहेत. आणि अशा पद्धतीने जर आपण फॉर्म भरायला गेलो, बघा बरं किती सुंदर चित्र आलं. आता ही परीक्षा कशी होणार आहे भाऊ? जशी ग्रामपंचायतीची निवडणूक होते का, तसा हा जांगड गुत्ता होणार आहे. आता तू खोटं काहीच करू शकत नाही याच्यामध्ये. तुला समजा 3 लेकर आहे, तुला 2च दाखवले, लगेच तो म्हणणार याला तर 3 लेकर आहे, डेंजर काम आहे. आता हे कागदपत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. मी का कागदपत्राबद्दल बोलायलो तुम्हाला कळतंय का भाऊ? कारण ही कॉम्पिटिशन होणार आता. नाद खुळा कॉम्पिटिशन आहे. एकच जागा एका गावाला सुटणार आणि त्याच्यामध्ये फॉर्म भरपूर येणार. मग आता त्या फॉर्म मध्ये तू मागं हटला नाही पाहिजे. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी उमेदवारांकडे खालील महत्वाची मूळ कागदपत्र पाहिजे, म्हणजे ओरिजिनल, सोबतच त्याच्या झेरॉक्स पाहिजे, साक्षांकित प्रती पाहिजे. पाहिजे का नाही? पटकन सांगा, एकदा थंब दाखवा. सगळ्यांनी लाईक करा गड्या. लाईक केल्याशिवाय काही मजा नाही बघा लेक्चरची. हाय रे, तुला लागायचं ना कॉम्पिटिशन, तू असं नको समजू की 15,000साठी मी कशाला फॉर्म भरू. कोणतीच नोकरी लहान मोठी नसते भाऊ. सगळे लोक फॉर्म भरणार आहेत. तू काय सांगून बसला? अख्खं गावात जर एखाद्या गावात जर मी सेमिनार घेतला ना, समजा तुमच्या गावात जर जागा आली, मी तुमच्या गावात येऊन सेमिनार घेतो, अख्ख्या गावाला फॉर्म भरायला होतो. भरणार नाही का काय गाव हो? सगळे फॉर्म भरणार आहेत. आणि विशेष म्हणजे एवढं मी सांगून मी एक मला पोरगी विचारत होती, सर महिला फॉर्म भरणार आहे का? महिला आणि पुरुष दोघांनाही संधी असते ना माहिवा. नोकरीची समान संधी दोघांना पण. हे ना भारतीय राज्य घटना काय शिकतो आपण. चला पुढं. आता बघू मग कागदपत्र. शैक्षणिक पात्रता, किमान तुम्ही 4थी उत्तीर्ण पाहिजे. ओके, 4थीची नसेल, 4थी उत्तीर्ण किंवा 7वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्णचं गुणपत्रक तुम्ही देऊ शकता, मार्क लिस्ट देऊ शकता. ठीक आहे, 4थीची मिळाली तर लय चांगलं, नाही मिळाली तर बघा. आता इथं टेन्शन घ्यायचं नाही. 4थी म्हणजे तू 10वीत गेला याचा अर्थ 4थी पास झाला ना तू, कधी ना 4थी पास होताच गेला. 4थीची मार्क लिस्ट असेल तर ठीक आहे, नाही तर 7वीची ठेवा. 7वीची नसेल तर 10वीची तर भाऊ सगळ्यांकडेच असते, पण 10वी तुझी झाली पाहिजे.
पण एक सोपं सांगतो, जाणं त्या शाळेमध्ये, त्याला म्हणा दे मार्कलिस्ट बाबा चौथीची, आतापासून जा. मी काय सांगायलो, उद्या आपल्या कागदपत्रामध्ये घोळ नको, कारण कॉम्पिटिशन आता तुम्ही महाराष्ट्रासोबत नाही, ह्याच गावातल्या ह्याच घरातल्या माणसासोबत हे भाऊ. कारण तू बी फॉर्म भरला, तुझ्या भावानं बी भरला, तू मोठा आहे तुझा भाऊ लहान आहे, आणि त्या दोघांसारखे मार्क पडले, पण तुझ्या भावाला माहित होतं उद्या हे नोकरी लागलं आपल्याला काही रुपया देणार नाही, मग त्यानं हे लक्षात ठेव. हो, 12वीचं पण चालते. ओके, गुणपत्रक, मार्कलिस्ट आणि बोर्ड प्रमाणपत्र लक्षात ठेवा. मार्कलिस्ट पण चालते आणि 10वी असेल तर सनद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट, जाहिरातीतील अटीनुसार सर्वोच्च शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडावीत. जर समजा तुम्ही पदवी असेल तर जोडा पदवी, काही अडचण नाही, उलट त्यांना एक एज्युकेटेड माणूस मिळेल. आणि या गोष्टी लक्षात घ्या, इथं न्यायालय भरती सारखं नका करू, इथं उच्च शैक्षणिक पात्रता जोडा. न्यायालय भरतीमध्ये कसं आहे, उच्च शैक्षणिक पात्रता आपल्याला जोडू देत नाहीत, इथं पदवी, त्याच्यापेक्षा जर तुम्ही अजून पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर बिनधास्त जोडा. कारण महसूल विभागाला एक चांगला, एक सुशिक्षित या ठिकाणी काय मिळणार आहे, कोतवाल मिळणार आहे. असेल तर जोडा. चौथीची मार्कलिस्ट नसेल तर काढून आणा, माय मावल्या हो, दादा हो, तुम्ही सगळेजण. हा, नसेल तर मग 7वीची तरी आणा. चला, नाहीच मिळाली, शेवटी पर्याय नसला तर आपली 10वीची तर आहे, टेन्शनच घेण्याची गरज नाही. ओके, दुसरं जोडावी तसे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, टीसी ही तुमच्याकडे पाहिजे. कारण सगळ्या कशासाठी पाहिजे टीसी, आता सांगतो. वयाचा पुरावा, कारण वय किती आहे, 18 ते 40. आता रिझर्वेशन कॅटेगरीला किती वाढून भेटते ते बघूया आपण. जन्म दाखला तुमच्याकडे असावा किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, टीसी किंवा बोनाफाईड. ओके, तू जर कॉलेजमध्ये आहे तर बोनाफाईड जोडणं, दादा काय टेन्शन घेतो रे तू, मी तर उभा आहे ना. ओके, एवढं जोडा. चला, ओळख आणि पत्त्याचा पुरावा, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, कारण तुम्ही शक्यतोवर स्थानिक रहिवासी किंवा त्या सज्यातले तुम्ही पाहिजे. किंवा आता जर सरकार म्हणलं त्या तालुक्यातल्यांनी फॉर्म भरा, तर माय अरे तुम्हाला सांगतो दादा, माय 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 तुमची तर सोनं झालं तुमच्या जीवनाचं. त्यांनी जर सांगितलं चला गड्या, समजा फॉर एक्झाम्पल माझा शेनगाव तालुका आहे आणि शेनगाव तालुक्यातल्या सगळ्या पोरांनी फॉर्म भरा कुठल्याही याच्यासाठी, आता ते काय सांगतात ते बघून आपण, अजून काय सांगतात, पण तसं नसते ते. काय नाही, हो महिला पण भरू शकतात का, अरे बापरे, आता भीतील म्हणून का म्हणतो, हे पाय वाचभर मी काय लिहिलं, माय माय वाचव काय लिहिलं मी, मनीषा ताई हे वाचभर मी काय लिहिलं, महिला, मगरीचा, हत्तीचा ह, त्याला एक वेलांटी, लसणाचा त्याला एक काना, महिला. आता पाय तुला काय माय मधात आली जेवायला, तुला कळत ना पंगत कशाची आहे. चला, ओके, बघा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा एखादा परवाना जर असेल, ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यापैकी एक काहीही तुम्हाला चालते. ओके, काहीही तुम्ही देऊ शकता, टेन्शन घेऊ नका. कळलं का मी काय सांगतो. शक्यतोवर मी तुम्हाला काय बोलायलो, हे कशासाठी मागितलेले असते, पत्त्याचा पुरावा, शक्यतोवर तुम्ही त्या स्थानिक गावातले आहात का, कारण पहिले प्राधान्य स्थानिकांना दिलेलं असतं. त्या सज्यामध्ये शक्यतोवर काय आपल्याकडे 2-4 गावं मिळून एक सजा दिलेला असतो बघा, सजा. आणि मग त्या सज्यात, आता माझं स्वतःचं गाव सांगतो, माझ्या स्वतःच्या गावामध्ये जवळपास 3 गावं होती. ओके, मग 3 गावं होते म्हणजे वरखेडा होतं, काहकर होतं, वाघजाळी होतं. आता एका गावातून नाही म्हणलं तर एका गावातून 100 जरी फॉर्म गेले तर एकाच 300. हो दादा, आपली कॉम्पिटिशन कशी असते जनरली, एकाच 15, आणि माया गावातली कॉम्पिटिशन कशी होती, एकाच 300. काय करणार आहेस तू ढेकळं, मग तुला अभ्यास करावा लागणार नाही का, तुला अभ्यास करावा लागत नाही का. ओके, मी काय बोलतो कळ सर, GR वर सगळे काय म्हणते घरचे होते, GR पाहिजे सर आलेला, काय म्हणते मला नाही कळत. ओके, कळलं का, आता कळलं का. मी परत सांगतोय तुला, समजा कॅटेगरीची जागा, ओपनची जागा सुटली, अख्खं गाव 3-4 गाव मिळून ओपनच्या लोकांनी ओपन मध्ये फॉर्म भरता येतो ना, मग एकाच 300. मग काय करशील तू, म्हणून तुझ्याकडं हे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, म्हणून तू अभ्यास कर आणि हे तुझ्याकडं असू दे. ओके, टेन्शन घेऊ नको, तू फक्त अभ्यास कर. तू जर अभ्यास केला, ओके, आवाज ये नका रे, बरोबर आवाज ये नका. एकच मिनिट बरं, 1 सेकंद मला सांगा रे, आवाज ये नका काय तर. आणि मधामध्ये ना थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा. हा, जर समजा ठीक आहे, एकदा परत कनेक्ट करतो, 2च मिनिटं थांबा. ओके, चलो,
आता मला पटकन सर्वांनी एकदा अजून पुढचे कागदपत्र बाकी आहेत रे बाबा, अजून लय मोठे कागदपत्र सांगायचे मला तुम्हाला. एकदा लाईक करा. हॅलो, चला आता येत असेल बघा व्यवस्थित आवाज. ओके चला रे बाळा, आता इथं टेन्शन नाही घ्यायचं. मी एक सहज उदाहरण दिले तुम्हाला की 1:300 एवढी कॉम्पिटिशन नसणार आहे. फक्त मी तुम्हाला काय केलेलं आहे, थोडंसं बाळानो या ठिकाणी काही गोष्टी आहे ना बघा मी क्लिअर केलेल्या आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास मन लावून करायचं आहे. आता टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढं बघा, जातीचा दाखला. कारण तुम्हाला कॅटेगरीनुसार जर जागा निघाल्या, तुमच्या गावामध्ये एससीची जागा सुटली, ओबीसीची जे काय असेल ते ओपन, तर तुम्हाला भाऊ फॉर्म भरताना हे तर लय महत्वाचं आहे. हे IMP आहे. हे कागदपत्र लय IMP आहे दादा. हे लय महत्वाचं कागदपत्र आहे. कारण तू ह्याच कॅटेगरीनुसार फॉर्म भरता येणार आहे. आणि जर समजा तसं जर नाही झालं, ठीक आहे तुमचं नशीब. आता कारण मागच्या वेळेस कसं होतं, त्या विभागातले घेतले जात होते. आता काही लय मोठा बदल होणार नाही भाऊ, तसंच घेतल्या जाणार आहेत ना, स्थानिकांना महत्व देणार आहे. मग याच्यामध्ये हे जे कॅटेगरीतले लोक आहेत त्यांच्याकडे हे पहिले असणं गरजेचं आहे. हे लय महत्वाचं आहे. आरक्षण लागू असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे. जर तिथं मागितली तर त्यांच्या याच्यानुसार आवश्यकतेनुसार तुम्हाला व्हॅलिडिटी मागणार आहे. मी परत सांगतोय, सगळ्यात महत्वाचे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. एक म्हणजे तुम्हाला शैक्षणिक पात्रता हे प्रमाणपत्र अर्जंट लागणार आहे. दुसरं म्हणजे वयाचा पुरावा अर्जंट लागणार आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र हे त्या कॅटेगरीनुसार लागणार आहे. कळलं कळलं का? चला पटकन थंब दाखवा मला. चला आता सगळ्यांना कळलं. चलो पुढं. नॉन क्रिमिलियर जर मागितलं तर, आता या भरतीला मागतात का नाही पण माझं सांगणं काम आहे. नॉन क्रिमिलियर बघा, SC आणि ST कॅटेगरी वगळून बाकीच्या सगळ्या कॅटेगरीला हे लागणार आहे. EWS आणि ओपनला हे लागत नाही, कारण EWS ऑलरेडी तेच आहे. SC BC मराठा कॅटेगरीमध्ये नाही. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी ओबीसी व्हिज म्हणजे भजब आहे का नाही, त्या कॅटेगरी जे येतात अबकड त्यांना हे लागणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जातीचा दाखला. नॉन क्रिमिलियर लागलं तर, आता मी तुम्हाला एवढी गॅरंटी नाही सांगते ते लागणारच म्हणून, पण मागितलं तर द्यावं लागणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही ओबीसी मधून या ठिकाणी फॉर्म भराल त्यावेळेस ते नॉन क्रिमिलियर मागणार तुम्हाला, ते काढून घ्यायचं आहे का नाही. मी काय म्हणलं तुम्हाला, आता तुहा कोणते कागदपत्र जोडून जांगड गुत्ता केला हे तुला दुसऱ्याला नाही सांगायचं काम. तुझ्या घरातच तुझा मोठा भाऊ फॉर्म भरणार आहे. मग त्याने फॉर्म भरला, तू आहे फॉर्म भरला की त्याला कळणार की आपल्या भावानं काय केलेले. चला पुढं. अधिवास प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे एक तुम्ही उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणं अनिवार्य आहे. तहसील मधून मिळतो हा. तसेच उमेदवार संबंधित तालुक्याचा गावचा स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला ह्यो त्या गावचा सरपंच देतो. त्या गावचा सरपंच आणि ग्रामसेवक देत असतो की बाबा मी हा या गावचा काय आहे, रहिवासी आहे. तू त्या गावातला बी घ्यायचा आणि तालुक्याचा बी घ्यायचा. ओके, म्हणजे महाराष्ट्राचा घ्यायचा. नावात बदल असेल तर विवाहित महिलांनी विवाह प्रमाणपत्र जोडायचं आहे. ठीक आहे बा, तुम्ही आता लग्न करून गेलात, तुमचं हे गाव होतं, मग तुम्ही त्या गावात गेल्या, मग आता त्या गावात तुमचं आधार कार्ड हे लग्न झालेलं आहे पण तुमच्या नावात बदल झालेला आहे, विवाह प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि एखाद्या मुलांच्या पुरुषांच्या नावामध्ये बदल असेल, ABC असं काहीतरी चेंजेस झालं असेल, त्यांना सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, हे राजपत्र जोडायचं आहे. बस एवढे कागदपत्र. सोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. इथं तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचा तेव्हा महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार नमुना नंबर अ चा एक फॉर्म येणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं की मला 2 अपत्य आहेत किंवा 1 अपत्य आहे किंवा लग्न झालं पण अपत्य नाही किंवा मला लग्न झालं नाही. बा लग्न झालं नाही तर हे काय भरू नको, ते काय सरकारचं काम नाही, ते तुला पाहायचंय. दुसरं, विशेष आरक्षण असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट असेल EWS प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग असतील तर अपंगत्व. पण दिव्यांग बांधवाला इथं जागा येणार नाहीत, कारण त्यांचं म्हणणं काय, शारीरिक दृष्ट्या सक्षम पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग दिव्यांग बांधवांना जागा सुटतात का नाही बाळांनो, हे थोडंसं बघणं आपल्याला गरजेचं आहे. माय मावल्या लेकरं. ओके, याच्यात जर आल्या तुम्हाला बाळांनो दिव्यांग बांधवांना जागा तर मी तुम्हाला सांगतो, कारण त्यांनी शारीरिक दृष्ट्या या ठिकाणी काय मागितलेलं आहे, सक्षम. कारण कोतवाल जो असतो ना हा बाळांनो 24 तास नोकर असतो सरकारचा. ओके, माजी सैनिक असाल
खेळाडू प्रमाणपत्र असेल, पासपोर्ट साईज, पण जनरली हे कोण जोडत नाही. आता या नोकरीसाठी हे कोणी जोडणार हे का नाही, मग माझं सांगणं काम आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अर्जावर लावण्यासाठी अलीकडे काढलेले सुंदर असे रंगीत फोटो काढून घे. जसं काय तू लग्नामध्ये न्यायचं असे 2-3 फोटो काढून घ्या. एवढेच तुम्हाला कागदपत्र लागणार येतं, बाकी काही लागणार नाही. परत लक्षात आलं का? कागदपत्र लक्षात नसतील आले तर मी टेलिग्रामला आपल्या टाकून देतो. आतापासून तयार ठेवा, आतापासून तयार ठेवा, कारण जागा पटापट येणार आहे. आता सगळ्या जिल्ह्यांच्या लहान प्रमाणपत्र, हो लहान त्या फॉर्म मध्येच येणार आहे. त्या फॉर्म मधलंच आपण या ठिकाणी काय करणार आहोत, जोडणार आहोत. म्हणून मी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की एकदा लाईक होऊन जाऊ द्या आणि आता आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि आपलं विशेष महत्वाचं म्हणजे हे यूट्यूब सबस्क्राईब करा. त्याचं कारण आहे सगळी माहिती मी कोतवाल भरतीची तुम्हाला देणार आहे, A to Z. फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, कोण्या जिल्ह्यात किती जागा, कशा जागा, फॉर्म आपला रिजेक्ट नाही झाला पाहिजे, फॉर्म व्यवस्थित भरला गेला पाहिजे. आणि ठीक आहे, तुम्ही ज्या गावात असाल ना त्या गावातून तुम्हाला भाऊ 15,000 रुपये म्हणजे ठीक आहे ना. आता कंपनीत गेले ते कंपनी भाऊ 10,000च्या वरी रात्रंदिवस आपल्याला घासून घेते, त्याच्यापेक्षा इथं बरं आहे ना आपल्याला. हा, म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, 4थीचे प्रमाणपत्र लागतं का सर? मनीषाताई अगोदर हा पूर्ण काय कर, हे सगळं माझं झालं की हे परत एकदा व्हिडिओ पाहून घे. हे व्हिडिओ पाहून घ्या, मी कोणते कागदपत्र सांगितले. आता परत त्याच्यावर मी बोलणार नाही. चला, थँक्यू. सर्वांनी एकदा लाईक करा बघा, चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आणि आता स्पेशल अभ्यासक्रमावर एक व्हिडिओ घेतो मी. अभ्यासक्रमाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, हो ठीक आहे. नाही कंपनी नाही, सरकारकडून अधिकृत आला नाही माय, हे सहज सांगणं चाललं. काय बाई तू काय बोलतेस माय, काही कळतं का तुला? आणि आपल्याला काय म्हणजे काय माहित नाही. आपण आहे ना काय माहिती का, अकलचे तारेत लय तोडतो लवकर गड्या, मुलं असो का मुलं. माय बघ ना, हे तुला वाचता येत असेल तर बघ बरं, मला तर नाही वाचता येत. हे तू वाच ना. 19 ऑगस्ट हा का महाराष्ट्र पेटला ना माय अनुश्रीताई. काय चाललंय नेमकं हे वाच बरं, तूच वाच एकदा, मला तर नाही वाचता येत जास्त. ओके, चला मग आतापासून तयारीला लागा. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की बॅच घ्या आणि आतापासून तयारीला लागा. संपूर्ण महाराष्ट्र फॉर्म भरणार आहे, ज्यांना इथं संधी मिळणार आहे. कारण 4थी पासवर जागा येतात, त्याच्यामुळे टेन्शनच नाही. आणि तुम्हाला तुमच्या गावामध्ये जॉब असल्यामुळं सगळेच फॉर्म भरणार आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, त्याच्यानंतर तुमच्या स्थानिक जिल्ह्याचा इतिहास असेल आणि सोबतच मराठी असेल. ओके, इतकं तुम्ही करा आणि यशस्वी व्हा. ह्याच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद, बाय, टेक केअर. ज्या मुलांना कागदपत्र समजले नसतील त्यांनी परत हा व्हिडिओ बघा. आता परत त्याच्यावरती मी बोलणं म्हणजे परत ते डोकं लावणं आहे. थँक्यू, धन्यवाद, बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.